रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिय पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधूची थडी पावे नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ तुका म्हणे काळ हाना तोंडावरी भाता भरा हरी रामवाणे नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ पांडुरंग करू पांडुरंग करू समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनास्तं पदम्बोज तेजस्फुरिदिप्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो
ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् पदं किमपि तत्त्वमहं न जाने। कृपया सर्वांनी 2 मिनिटावर हात करा बरं, असे उंच हात करा, मंडपली भिडायला पाहिजे आपला हात। छान टाळी वाजून आपण नामसंकीर्तनाने सुरुवात करूया। करारविंदे पदारविंद ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फिरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा असून आजच्या अभंगात तुकोबाराय तुम्हाला मला प्रत्येकाला काळावर मात करणाऱ्या साधनाचं वर्णन सांगतात। तुकोबाराय सांगतात की सज्जनो, आयुष्यामध्ये जर कशाची जोड करायची असेल तर कशाची करा? राम नामाची करा। ऐसी जोडी करा रामकंठी धरा। बघा, वेदांत शास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला, ब्रह्म नित्य आहे, माया नित्य आहे, तसा जीव सुद्धा नित्य आहे। पण नित्य असणाऱ्या जीवाला जर आत्मबोध प्राप्त करायचा असेल किंवा ब्रह्म स्वरूपाला जाणायचं असेल तर त्यासाठी त्याने कसली तरी जोड करावी। मग कशाची? राम नामाची जोड करा। जेणे चुके फेरा गर्भवास। एकदा का हे तत्व कळालं की पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि मरण या राडगाडग्यातून कायमची सुट्टी, कायमची मुक्ती होते। तुकोबाराय आम्हाला वाटतं हो आम्हाला खरंच सुख मिळावं, आम्हाला वाटतं आम्हाला मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, आम्ही या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकावं, त्यासाठी आम्ही जर सदैव राम नाम अखंड गात राहिलो, आमच्या मनातून प्रपंच निघून गेला तर मग आमचे मुलं बाळ पत्नी परिवार या सगळ्याचं काय होईल? तुकोबाराय म्हणतात, खरं सांगू का तुम्हाला, विषाचं बी लावल्यानंतर अमृताच्या फळांची अपेक्षा करावी लागत नाही। काय वाटतं तुम्हाला? जर तुम्ही विषाचं बी लावलं, आपली भाषा मग तोत्रानं लावं, गुलाबना फुले तोडा जाऊ का आपण? नाही ना, तसंच हे प्रपंचामध्ये जे मुळातच नाश पावणारे आहेत आणि जे मुळातच तुम्हाला दुःख देणार आहेत ना, त्यांची आसक्ती कशासाठी? नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। ठीक आहे तुकोबाराय, आमच्या जीवनामध्ये जेही आम्हाला प्राप्त झाले ते सगळे नाशिवंत आहेत, पण त्या नाशिवंतांचा मोह न धरता रामनामाचा जर आम्ही मोह धरला तर रामनाम आम्हाला तारेल का? तुकोबाराय म्हणतात 100% तारेल। अहो, रामनामाच्या नौकेमध्ये तुम्ही बसा ना,
नाव धड करा सहस्रनामाची, जे भव सिंधूची थडी पावे, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फळ. राम नामरूपी नौकेचा आश्रय घ्या. त्या नावेत जर तुम्ही बसला तर संसार रूपी भवसागर तुम्ही सहज पार होणार. एवढी ती नाव तुम्हाला यश प्राप्त करून देणारी आहे. तुकोबाराय म्हणतात फक्त एवढंच नाही की तुम्हाला यश मिळेल, एवढंच नाही की तुम्ही भवसागर पार होणार, पण सगळ्यात मोठा फायदा आहे ज्या मृत्यू लोकामध्ये तुम्ही जन्माला आलात, ज्या मृत्यू लोकांमध्ये काळाची सत्ता चालते, त्या काळाच्या सुद्धा थोबाडीत मारण्याची ताकद तुम्हाला प्राप्त होते रामनामामुळे. म्हणून तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फळ. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा असून आज तुम्हा समस्त श्रोते नसून ईश्वर स्वरूप असणारे माझे मायबाप भाग्यवान दैवतांची पुनश्च एकदा संधी प्राप्त झाली, माझं परम भाग्य समजते. साधू संतांच्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र पुण्यवंत झालेले आपली ही नगरी तमगव्हाण, आपल्या चाळीसगाव तालुक्याचं वैभव असणारं हे आपलं गाव आहे. साधू संतांच्या वाणीने आणि साधू संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली आपली भूमी आहे. सज्जनो, काही ठिकाणी 15 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 10 वर्ष अशी सप्ताची नियमावली असते किंवा सप्ताची परंपरा असते, पण आपल्या गावाच्या सप्ताची परंपरा अखंड आहे. जसं पत्रिकेवर अखंड नाम कीर्तनी सप्ताह, तसं सप्ताह सुद्धा किती वर्ष जुना आहे हे सांगता येत. म्हणून या ठिकाणी बघा किती सुंदर दिलंय तुम्ही, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शताब्दी 16, बरोबर आहे ना? हा, शताब्दी 16 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी आणि एक जुन्या जाणत्या लोकांच्या वर्ष गणनेप्रमाणे जर असेल तर 31वं वर्ष आपल्या या अखंड नाम कीर्तनी सप्ताहाचं आहे. या ठिकाणी जर बारकाईने विचार केला तर श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली सिद्धेश्वर आश्रम गणपूर यांच्या आशीर्वादाने, श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली सावरगावकर तालुका येवला यांच्या प्रेरणेने व यांच्या मार्गदर्शनाने चालत असणारा अखंड नाम कीर्तनी सप्ताह या ठिकाणी आपल्या या ज्ञानेश्वरी पारायणासाठी ज्यांची विशेष उपस्थिती लाभलेली आहे, श्री हरिभक्त परायण आमचे बारकुजी महाराज माऊलींच्याच श्री मुखारविंदातून तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करतायत, बरोबर आहे ना? कोण कोण बसतो बरं पारायणाला? बरोबर करा. इथलाच येत बाकी कितीतरी 50 जण असतील का पारायणाला? वा वा, भाग्यवान माणसं आहे तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला असं गोड व्यक्तिमत्व मिळालंय सज्जनो ज्ञानेश्वरी पारायणासाठी, जे फक्त पारायण करतात असं नाही तर ते स्वतःच्या जीवनामध्ये तसं आचरणात आणतात. असं गोड व्यक्तिमत्व तुम्हाला वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व मिळालेलं आहे. म्हणून त्यांच्या सानिध्यामध्ये शक्यतो जेवढ्या लोकांना पारायणाला बसता येईल तेवढ्या लोकांनी बसून घ्या, माझं तुम्हाला आग्रहाचं बोलणं आहे. एकदा जोरदार टाळी आमच्या महाराजांसाठी झाली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या या सप्ताहाची म्हणजे आपल्या धर्ममंडपाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामांकित स्वररत्न श्री हरिभक्त परायण समाधान महाराज वारकुंडानेकर माऊलींची विशेष उपस्थिती आहे. फार गोड गातात महाराज. खरंच असं वाटतं ना की महाराजांनी गात राहावं आणि आपण ऐकत राहावं. त्यांच्या चाली ऐकता ऐकता मी माझे चाल विसरून गेली बरं का. एवढं सुंदर गातात. त्याचबरोबर श्री हरिभक्त परायण स्वरसम्राट स्वररत्न आकाशजी महाराज गिडगे महाराजांची विशेष उपस्थिती आहे. या ठिकाणी मृदुंगाचार्य तालमणी श्री हरिभक्त परायण वैभव महाराज सुरसे साकोरेकर माऊलींसाठी जोरदार टाळ्या. अतिशय अप्रतिम असे सांगड जमलेली सज्जन, फार गोड आणि एवढे सुंदर रत्न तुम्हाला मिळाले ना, असे रत्न शोधून सुद्धा सापडत, पण तुम्हाला काहीतरी मोठा वशील आहे विठोबा पण, त्यामुळे तुम्हाला एवढे चांगले रत्न मिळाले. या ठिकाणी आज विशेष उपस्थिती आहे. या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था देवळी या संस्थेचे अध्यक्ष श्री हरिभक्त परायण दादाजी महाराज देवळीकर विशेष उपस्थिती आहे. त्याचबरोबर श्री संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था देवळीचे विद्यार्थ्यांचे अध्यापक श्री हरिभक्त परायण आमचे मनोजजी महाराज हातगावकर माऊलींची सुद्धा विशेष उपस्थिती आहे. आदरणीय श्री हरिभक्त परायण अनिल महाराज आमचे माधुरीताईंचे भाऊ, बरोबर ना? श्री हरिभक्त परायण आमचे अनिल महाराज यांची सुद्धा विशेष उपस्थिती आहे. या ठिकाणी माळ शेवगेकर समस्त भजनी मंडळ
समस्त तमगवानकर भजनी मंडळ, समस्त अंधारीकर भजनी मंडळ आणि विनेकरी महाराजांचं तर जेवढं कौतुक केलं तेवढं थोडंच आहे. फक्त धोतरवर राहतात अजून बरं वाटतं. वा वा, यांची सुद्धा गोड उपस्थिती सज्जन. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी. अजून कोणाचं नाव राहिलं का? हा, पिंपळवाडकर भजनी मंडळ. अजून नाही, त्यांचं तर घ्यावंच लागेल ना. कसं आहे, अजून एक बी शिट्टी मारली नाही बसावं म्हणून तुमच्याकडे लक्ष गेलं नाही माझं. या ठिकाणी माझा आवाज तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याची उत्कृष्ट साऊंड सिस्टीम दिलेली आहे रामरत्न साऊंड सिस्टीम करीकर. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी. आज बोलता आपल्या सप्ताहाचा 6वा दिवस आला. या 6व्या दिवसाच्या अखंड नाम कीर्तनी सप्ताहाची अखंडता जोपासत असताना ज्यांच्याकडे मोठं दातृत्व प्राप्त झालं असे असणारे श्रीहरिभक्त परायण कैलासवासी वाल्मिक चिंदा जाधव यांच्या स्मरणार्थ श्री दादा वाल्मिक जाधव, त्याचबरोबर श्री हरिभक्त परायण राजेंद्र निंबा जाधव, श्री हरिभक्त परायण दादा वाल्मिक जाधव. एकदा जोरदार टाळ्या जाधव परिवाराला. हे बघा सज्जनो, या ठिकाणी विशेष मुद्दा असा सांगायचा आहे मला. सेवा ज्यांचं नाव पत्रिकेत आहे ते तर सेवा देतातच, पण 7 दिवसापर्यंत तुम्ही इथे झाडून जरी काढलं ना तरी तुमची सेवा भगवंताच्या दरबारामध्ये पोहोचते. फक्त नाव पत्रिकेत आहे त्यांनीच सेवा करावी हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. त्यांनी जबाबदारी घेतली सेवेची, ती जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी भगवंताने घेतलेली आहे, पण भगवंताच्या कार्याला हातभार लावण्याची जबाबदारी माझ्या समस्त तमगवानकर ग्रामस्थांनी घेतली. म्हणून तुमच्यासाठी एकदा टाळी झाली पाहिजे. सेवेचे अनेक प्रकार आहेत. कोण काय सेवा करतं, कोण काय सेवा करतं, कोण काय सेवा करतं. आता बघा, आपल्या आजच्या कीर्तनाला संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर प्रसारित करण्याची सेवा आमच्या पृथ्वीराज दादांनी घेतली. तुमच्या गावाचे सुपुत्र नाही का. असं अनेक जणांची अनेक प्रकारे सेवा पाहायला मिळते. कबीर महाराज फार गोड सांगतात, तन पवित्र सेवा के धन पवित्र के दान, मन पवित्र हरि भजन होत त्रिविध कल्याण. यदि तन की पवित्रता चाहते हो तो सेवा करनी चाहिए. मग काय सेवा करावी? कीर्तनाला येताना 2-4 जणांना हाका मारत आले, चला ताई कीर्तनाला, चला मावशी हरिपाठला, चला मावशी काकड आरतीला. तुम्ही काय केली? ही सेवा केली. इथे आल्यानंतर कीर्तन श्रवण झाल्यानंतर, कीर्तन झाल्यावर उठून उभे राहिले, बसलेल्या ताडपत्रीची चटईची घडी केली. काय केली? सेवा केली. आणि कीर्तन ऐकून झाल्यानंतर घरी जाताना नव्या चपला घालून गायब झाली. सेवा केली. खूप खूप रूप आहेत सज्जनो, सेवेचे अनेक रूप आहेत. पण या अनेक सेवापैकी तुम्ही एखादी जरी सेवा या 7 दिवसामध्ये केली तरी भगवान परमात्म्याच्या यादीमध्ये, भक्तांच्या यादीमध्ये सेवेकरी म्हणून का असेना, सेवेकरी म्हणून का असेना, त्याच्या यादीमध्ये आपलं छोटंसं नाव एखाद्या कोपऱ्याला असावं. म्हणून सेवा करावी. विठ्ठल काही सामान्य उत्सव नाहीये. का सप्ताह करावा? कशासाठी दरवर्षी एवढा पैसा खर्च करावा? सहज कोणीतरी बोलून जातं म्हणे दरवर्षाला एवढे पैसे खर्च करायचे, एवढा मंडप, एवढा साऊंड, एवढे कीर्तनकार, एवढी गुणीजन मंडळी, एवढं अन्नदान कशासाठी? त्याचं कारण सांगते तुम्हाला. श्रीमद भागवतात गोड वर्णन करतात, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलास्त कामिने सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति. या कलियुगामध्ये फक्त माणूस दिसायला माणसासारखा आहे, पण त्याची वृत्ती बदलली, त्याची प्रवृत्ती बदलली. प्रवृत्ती मानवाची नसून दैत्याची झाली. पूर्वीच्या काळी काय माणुसकी होती, काय विश्वास होता एकमेकाचा एकमेकावर. 8 दिवस जर घरचे माणसं गावाला गेले, 24 शेजारच्या घरी देऊन जायचे, सांगायचे ध्यान राहू द्या. बरोबर आहे ना? 8 दिवस दुसऱ्याच्या भरोश्यावर तुमचं घर राहायचं. एवढंच नाही, 2 दिवसात बाहेर गावून परत यायचंय. लहान लहान लेकरं शेजारच्या घरी सोडून यायचे. काकू माय ध्यान ठेव बरं, आम्ही उरतोच 2-4 रोज. मला सांगा, आता रात्रभर तरी आपण आपली मुलं कोणाच्या भरोश्यावर सोडतो का? आहे का विश्वास? आपण रात्रभर तरी घराची चावी कोणाच्या ताब्यात देतो का? अजिबात भरोसा नाही.
अजिबात भरोसा राहिला नाही सज्जन हो. बरं माणसं बदलली का? अजिबात नाही. पूर्वीचे जे माणसं होते तसेच माणसं आता पण आहेत. पूर्वीचे जे गावं जे घरं होते तेच गावं आणि घरं आहेत. बदलला तो विश्वास. का विश्वास बदलला? त्याचं कारण आहे सज्जन हो. त्याचं कारण असं आहे, श्रीमद भागवतात गोड वर्णन करतात. त्या ठिकाणी सांगतात की म्हटले ज्यांच्या जीवनामध्ये ध्यायतो विषयान पुंसा संगास्तेषुपजायते. पुढे वर्णन करतात क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृती विभ्रम स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात् स्मृती विभ्रम स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश बुद्धिनाशात् प्रणश्यति. जर माणसाची इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. आणि एकदा का क्रोध उत्पन्न झाला तर तो माणूस राहत नाही, तो पशुतुल्य कृत्य करायला लागतो. म्हणून आज जवळ प्रत्येकाची वासना अतृप्त आहे. प्रपंच म्हटला, संसार म्हटला की संसारिक माणसाची वासना पूर्ण होत नाही. एक काळ असा होता 100 रुपयाच्या ड्रेसमध्ये 100 रुपयाच्या कपड्यामध्ये खुश राहायचे लोक. आता असा काळ आहे 2-2 हजारचा नुसता शर्ट अंगावर असतो तरी दुकानात गेल्यावर 5,000चा शर्ट घेण्याची इच्छा होते. वासना पूर्ण झाली का? नाही होत. एक काळ असा होता, आमच्या जुन्या आजीबाई सांगतात म्हणे एका साडीचे 2 तुकडे करून वापरायचो पण आनंदी होतो. आता कपाट उघडतात बदबद अंगवर. आता इतक्या साड्या. आता पुढे तर लोक असं म्हणतात म्हणे अजिबात त्याचे एक सानेच फुलेच गरज पडावं नाही, इथल्या साड्या. एवढं असून सुद्धा स्वतःच्या अंगावर 1000 रुपयाची असेल आणि शेजारच्या बाईच्या अंगावर 300ची असेल तरी म्हणे नाही तिने भरती भारी दिशी राहिली. आहे का तृप्ती जीवनामध्ये? समाधान नाही सज्जन हो. जर आपल्या आयुष्यामध्ये तृप्त व्हावं असं वाटत असेल, समाधानी वृत्ती निर्माण व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती. ते तुम्हाला सगळ्या ठिकाणी मनोरंजनाची साधनं पाहायला मिळतील. सगळ्यात मोठं साधन तर मोबाईल आहे आज तुमच्याकडे. जेवढा वेळ वाटला तेवढा वेळ हसा, जेवढा वेळ वाटला तेवढा वेळ रडा, जेवढा वेळ वाटला तेवढा वेळ मोबाईल बघा. त्या मोबाईल मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे कार्यक्रम पाहायला मिळतील. मनोरंजनाची साधनं भरपूर आहेत पण मनाचा आजार हरण करणारं साधन फक्त कीर्तन आहे. मनाचा आजार हरण करण्याचं, मनाचा आजार नष्ट करण्याचं साधन जर असेल तर फक्त कीर्तन आहे. इतर ठिकाणी तुम्हाला फसवलं जाऊ शकतं पण कीर्तनात तुम्हाला तारलं जातं. म्हणून कीर्तन चांग कीर्तन करावा. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं असा निरोप, असा संदेश जिथे दिला जातो ना त्याला कीर्तनाचा मंडप असं म्हणतात. कीर म्हणजे अंधार, तन म्हणजे शरीर, अज्ञानमय अंधकाराचा नाश करणारं साधन ज्याला म्हणतात ते आहे कीर्तन. बरं एवढंच नाही, कोणतं कीर्तन? नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणवो दुःख शमनः तं नमामि हरिं परं. हरिर्नाम 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 केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. प्रत्येकाला वाटतं मला देव भेटावा. वाटतं का तुम्हाला? महिला मंडळ गरबी घ्यात का इथला? मग देव भेटावा असं वाटतं ना? बरं जाऊ द्या. तुम्हाला असं कधी वाटलं का जसं भगवंताने जनाबाईच्या गोऱ्या थापाव्या तसं आमनागर पापडे लाटायला यायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? जसं देवाने मीराबाईसाठी विषाचा प्याला घेतला तसं आमनागर सरबत का बनाय देना तरी चालेल.
वाटतं ना, थोडं थोडं वाटतं आम्हाला. सज्जन हो, देव आम्हाला भेटावा असं प्रत्येकाला वाटतं. देव आमच्या घरी यावा असं आम्हाला वाटतं. आता अजून एक दुसरा प्रश्न विचारते, आपण देवाकडे जावं असं कोणाला वाटतं बिना तिकिटाचं? हा, देवाने यावं असं वाटतं ना तुम्हाला? मग आता दुसरं उत्तर द्या मला, की आम्ही देवाकडे जावं असं वाटतं का? नाही ना. आम्ही बोलतो हुशार आहेत त्या बाबत, आणि तुम्हाला गावना जास्तच हुशार आहेत. अजून तुम्ही हा बी म्हणतच नाही बी म्हणतच नाही, एकदम सायलेन्स. पण ऐका, जोपर्यंत तुम्ही मला हो नाही काहीतरी उत्तर देत नाही तोपर्यंत माझ्या लक्षात येत नाही की माझं बोलणं तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. ऐका सज्जन हो, देवाला बोलवण्याची आमची तयारी आहे. त्याने आमचे कामं करावे असं आम्हाला वाटतं, त्याने आम्हाला सुख द्यावं असं आम्हाला वाटतं, त्याने आम्हाला तारावं असं आम्हाला वाटतं. त्याने अनेकांना तारलं हो. तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो. तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो. तारा है तारा हे शाम हमको भी तारो. तारा है तारा जमाना हमको तारो. सुना है शाम द्रौपदी को तारा. शाम द्रौपदी को तारा. हमने सुना है शाम द्रौपदी को तारा. हमने सुना है शाम द्रौपदी को तारा. तारा है सारा हमको भी तारो. तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो. राधे राधे श्याम. तारा है सारा जमाना, श्याम हमको भी तारो. जसं तू अनेकांना तारलं ना तसं आम्हाला तू तारावं असं मला वाटतं. मग त्यासाठी आम्ही तुझे व्हावे आणि तू आमचा व्हावा, यासाठी आम्हाला सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल? सगळ्यात सोपं साधन जर कलियुगात असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. इकडे लक्ष द्या, किती सुंदर वाक्य बघा. कलियुगा माझी करावे कीर्तन. काय केल्याने नारायण भेटतो? बोला ना, काय केल्याने नारायण भेटतो? कीर्तन केल्याने नारायण भेटतो. मग नेमकं कोणतं कीर्तन केल्याने नारायण भेटतो? बघा, नारायण जर कीर्तन करणाऱ्यांनाच भेटत असेल मग नुसतं समोर उभा आहे त्याचाच फायदा आहे, आमनं काय? बरोबर आहे की नाही? बघा किती सोपं आहे. जे कलियुगामध्ये कीर्तन करतात त्यांना नारायणाची प्राप्ती होते. याचा अर्थ नारायण त्यांचा डबल फायदा करतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे एक कीर्तन करतात त्यांना नारायण मिळेल, पाठीमागे उभे आहेत टाळकरी त्यांना नारायण मिळेल. मग आमचं काय? मग त्यांच्यासाठी सुद्धा सोपं सांगितलं. नाम संकीर्तन साधन सुखे येतो घरा नारायण. तो येतो केव्हा येतो? जेव्हा तुम्ही नामसंकीर्तन करतात तेव्हा. कारण आता परिस्थिती अशी झाली, कीर्तनाचे सुद्धा लोकांनी प्रकार पाडून टाकलेले आहेत. बघा, पूर्वीचे जे प्रकार आहेत ना फार सुंदर आणि सोपे काहीतरी शिस्तीत होते. पूर्वी कीर्तन परंपरा जर पाहिली तर नारदीय कीर्तन, नारद महर्षी त्याचे जनक आहेत. नारदीय कीर्तनाची परंपरा असेल, त्या कीर्तन परंपरेचं वैशिष्ट्य असं की फक्त एकच कीर्तनकार एकच वक्ता त्या ठिकाणी गातो किंवा कीर्तन करतो. हातामध्ये चिपळ्या आहेत, खांद्यावर विणा आहे, पायामध्ये घुंगरू आहे, त्याला नारदीय कीर्तन म्हणतात. दुसरे कीर्तन जर असेल तर वारकरी कीर्तन. त्या वारकरी कीर्तन परंपरेची जनक परंपरा जी जोपासली आमच्या नामदेवरायांपासून. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाची पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला बोला. जनी म्हणे ज्ञान देवा बोला बोला. जनी म्हणे ज्ञान देवा बोला बोला. जनी म्हणे ज्ञान देवा बोला बोला.
तर छातीटोकपणे सांगा. मुख्य प्रकार 3 आहेत. पहिला प्रकार असेल नारदी कीर्तन, दुसरा कीर्तनाचा प्रकार आहे वारकरी कीर्तन आणि तिसरा कीर्तनाचा प्रकार आहे नामसंकीर्तन. किती सुंदर आणि सोपं सज्जन हो. पण आता त्यात सुद्धा लोकांना काहीतरी नवीन पाहिजे, नवीन पाहिजे, नवीन पाहिजे. असं काय नवीन पाहिजे त्यांना? काय नवीन काय देऊ शकतो आपण? ज्या बुवाना मेकअप जास्त तो बुवा मोठा, ज्या बुवाने गाडी मोठी तो बुवा मोठा, ज्या बुवाना पसारा मोठा तो बुवा. असा आमचा अवघड कार्यक्रम झालाय. नेमकं तुम्हाला काय अपेक्षित काय कीर्तनकारांकडून? आता बघा तुम्ही सगळे आपला एकच शिवणाचे येतच म्हणून मला सुद्धा थोडी कळकळ वाटते तुमच्याविषयी. पण राग आला तरी काही हरकत नाही, सांगणं माझं काम आहे. मला सांगा कीर्तनकारांकडून श्रोत्याने काय अपेक्षा ठेवली पाहिजे? हा, असं हसाडा महाराज, असं हसाडा हरा हरा. हसायसाठी कीर्तन असतो का? काय अपेक्षा आहे तुम्हाला कीर्तनकाराकडे? हा, कीर्तनकार दिसायला अगदी सुंदर पाहिजे, ही अपेक्षा आहे का? कीर्तनकार एकदम थाटामाटात पाहिजे, ही अपेक्षा आहे का? सज्जनो, कीर्तनकाराकडून जर तुम्हाला अपेक्षा ठेवायचीच असेल तर ती अपेक्षा ठेवा जी अपेक्षा जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये समाजाने ठेवली. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये मेलेले माणसं जिवंत होत होते. अजून पुढे जाऊन सांगू. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चोखोबारायांचे तुटलेले हात परत आले. चोखोबारायांचा मेलेला मुलगा परत आला. पूर्वी कीर्तनामध्ये परिवर्तन समाजात घडायचं. पूर्वी समाज घडायचा, समाजात परिवर्तन व्हायचं. आज कीर्तनाची क्वालिटी वाढली. आज कीर्तनाची काय म्हणतात त्याला, लवाजमा अगदी तामझाम वाढला. मोठा स्टेज, मोठा मंडप, सगळं मोठं अगदी झगमग झगमग, हे सगळं वाढलं, सगळं वाढलं सज्जन हो. पण पूर्वी जसं कीर्तनकार्यांच्या वक्तृत्वाने समाजावर प्रभाव पडत होता तसा आज प्रभाव का पडत नाही? कधी विचार केला काय गोष्टीचा? हा, नाही, आम्ही तर 50,000नाच बोवायला सूट. आम्ही तर तू 4 लागणार बाबा, पण तुझ्या गावातले तरुण किती माळकरी झाले हे बघ ना आधी. हा, तुझ्या गावातल्या मुलांचं व्यसन किती सुटलं आधी हा विचार कर. तुम्ही ते नका पाहू की किती लवाचं मायन, किती तामझामेन, किती झगमगे, हे पाहू नका. सज्जन हो, ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये एका शिवाजी महाराजांना पकडायला आले 1000 शिवाजी दिसत होते. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये तुटलेले हात माझ्या तुकोबारायांचे परत आले, आपल्या गोरोबारायांचे परत आले. एवढंच नाही, मेलेला मुलगा त्या ठिकाणी जिवंत झाला. मग आता का परिवर्तन समाजात दिसत नाही? त्याचं कारण असे सज्जन हो, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. पूर्वीच्या काळी आमच्या साधू संतांनी भगवत तत्वाचा अनुभव घेतला आणि नंतर जगाला सांगितलं. आता अनुभव शून्य. बरोबर आहे ना? हा, माझं बोलण्याचं थोडंसं कडू वाटत असेल, वाटू द्या, पण लक्ष देऊन ऐका सज्जन हो. आता परिस्थिती एवढी अवघड आहे, कीर्तनकार बुवाला तोंडात पुडी टाकल्याशिवाय विना धरता येत नाही. अशी माणसं पाहिलेच सज्जन हो आम्ही. तोंडामध्ये एका बाजूला तंबाखू कोंबलेल, मग रामकृष्ण हरी, अरे पॅरिलिस होणार नाही तर काय होईल तुला? हा, इथे एवढी अवघड परिस्थिती झालेली सज्जन. मग कुठेतरी कीर्तनाची मर्यादा सांभाळली पाहिजे, कुठेतरी कीर्तनाच्या रूपरेषेचा विचार केला पाहिजे. एवढंच नाही, फक्त पुरुष कीर्तनकारांमध्ये नाही तर महिला कीर्तनकारांमध्ये सुद्धा अशी विचित्र परिस्थिती झालेली आहे जी या स्टेजवर मला आता माझ्या शब्दांनी बोलता येणार नाही. विठ्ठल संस्कृती किती खाली गेली सज्जन हो. बघा, तुम्ही कीर्तनकाराचं अगदी साधू संतांप्रमाणे स्वागत करतात. जेव्हा आम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करतो ना, तुमच्या घरातली एक साक्षात लक्ष्मी स्वरूप असणारी तुमची आई पूजेचं ताट घेऊन उभी असते, आमच्यासाठी पाठ टाकते, पाय धुवायला पाणी आणते, ते तीर्थ लेकरांना सांगते, घ्या रे डोळ्याला लावा, तीर्थ महाराज आले, महाराज आले. अगदी देवासारखी तुम्ही कीर्तनकाराची पूजा करतात. एवढंच नाही सज्जन, कीर्तनकारासाठी पंचपक्वानाचा स्वयंपाक, तो ताट तुम्ही तयार केलेला असतो. दक्षिणा सुद्धा खूप चांगली लावतात. अगदी जसा देव घरा आला अशा पद्धतीने तुम्ही कीर्तनकाराचं स्वागत करतात. आता लक्ष देऊन ऐका, हे स्वागत कीर्तनकाराचं नाहीये, हे स्वागत कीर्तनकाराचं नाहीये, हा सन्मान कीर्तनकाराचा नाहीये. हे स्वागत आणि हा सन्मान या व्यास गादीचा आहे, जी परंपरा आमच्या जगद्गुरु तुकोबार आणि ज्ञानोबारायांनी आम्हाला दिलेली. हा सन्मान वैयक्तिक या व्यक्तिमत्वाचा नसतो, हा सन्मान या गादीचा असतो. मग या गादीमुळे, या परंपरेमुळे जर समाज आम्हाला देवासारखं वागत असेल
तर आम्ही सुद्धा समाजाला जे पाहिजे तेच दिलं पाहिजे, हा माझा आग्रह असेल. विठ्ठल म्हणून सज्जन नेमकं कीर्तन म्हणजे काय, तर अज्ञान अंधकाराचा नाश करणारं साधन म्हणजे कीर्तन. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर विचाराची देवाणघेवाण करणं म्हणजे कीर्तन. अजून पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर मानवी जीवनाला सुख प्राप्ती करून देणारं साधन म्हणजे कीर्तन. मग या सगळ्या व्याख्या अगदी सोप्या भाषेत तुमच्या समोर मांडल्या. आता ऐका, सगळ्यात सोपं कीर्तन नामसंकीर्तन. मग कोणतं नाम सोपं असेल? ज्ञानोबाराय सांगतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्णाचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या, विष्णूचं नाव घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या, गणपती बाप्पाचं घ्या, महादेवाचं घ्या, कोणत्याही देवाचं नाव घ्या, पण श्रद्धेने घ्या. ऐकताय का महिला मंडळ? आता बघा, सोपं सांगते तुम्हाला. भारतभरामध्ये भगवान महादेवांचे उपासक वाढले, उपासना वाढली, मंदिरात जाणाऱ्याची संख्या वाढली. कुणामुळे? पंडित प्रदीप मिश्राजी महाराज यांच्यामुळे. बरोबर आहे की नाही? तुम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला, त्यांच्या शब्दावर तुमची श्रद्धा बसली आणि तिथून पुढे लोक मंदिराकडे जायला सुरू झाले. ठीक आहे, मला आनंद वाटला आणि आनंद वाटला पाहिजे. मी तर म्हणेन माझं सुद्धा आयुष्य अशा माणसाला द्यावं की ज्यांच्याकडून समाजाचं हित होत असेल. आणि खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आता गंमत अशी झाली सज्जन हो, सगळेच श्रद्धेने जातात किंवा सगळेच देवाची प्राप्ती करण्यासाठी जातात असं सुद्धा. पंडालमध्ये एक मावशी बसलेली होती, आपल्या चाळीसगावला कथा चालू होती बघा. पंडालमध्ये मावशी बसली होती, भजन खूप रंगात आलं होतं. तेरे डमरू की धुन सुनने मैं काशी नगरी आई हूँ, तेरी कृपा को पाने को तेरे दरबार आई हूँ, तेरे दरबार आई हूँ, तेरे दरबार आई हूँ. असं भजन गात होते. भजन गाता 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 मावशीची लँग्वेज बदलली, मावशीचे शब्द बदलले. मावशी म्हणते, मेरे पति की दारू छुड़ाने को मैं पंडाल में आई हूँ, मेरे दुश्मन का कंबर मोड़ने को मैं टोटका करने आई हूँ. असं जर असेल तर खरंच देव भेटेल का? हा, आमच्या कॉलनीमध्ये कधी न जाणारी व्यक्ती रोज मंदिरात जायची, रोज चक्रा मारणं चालू होतं. मी वरूनच आजीबाईला विचारलं, म्हटलं काय काय चाललंय सध्या, देवाला काय लोणी लावायचा कार्यक्रम चालू आहे तुमचा? म्हणे काय नाही बाई, पोऱ्यानं लग्नचा मान करता चालू आहे. ठीक आहे, नाही ना, जो देणार आहे त्याच्याकडे मागलं पाहिजे ना, असं कोणाकडे पण मागावं लागतं का? जो देणारा आहे, जो आपलं काम करू शकतो, आपण त्याच्याकडे जातो. तसं त्या मावशीची इच्छा भोलेनाथांनी पूर्ण केली. अतिशय सुंदर, सुशील आणि सुसंस्कारी अशी मुलगी त्यांना मिळाली. मुलाचं लग्न झालं. लग्नाला 1.25 महिना सुद्धा झालेला नव्हता. तेवढ्यात मावशीने पुन्हा दुसऱ्या चक्रा महादेवाच्या सुरू केल्या. आता विचारलं, म्हटलं मावशी सुनबाई मिळाली, लग्न झालं, सगळं मनासारखं झालं ना, ते काय राहिले? म्हणे काही नाही, 12 महिना मग पाळणा हलाल पाहिजे म्हणून चालू आहे. अपेक्षा संपते का आमची? नाही संपत सज्जन हो. बघा, तुम्ही ज्याही देवाचं नाव घेणार तो भगवान तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जेही चिंतन करणार तर चिंतने चिंतने तद्रूपता, तुम्हाला स्वरूप प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते नाव घेताना कुठेतरी भाव असला पाहिजे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण.
फोडी पाषाणाला पाना. पुन्हा प्रश्न, तूच कोणतं नाम घ्यावं? विष्णू सहस्रनामाचा जर विचार केला, अनंत नाव भगवंताचे. ओम विश्वम विष्णुर्वषटकारो भूतभवत प्रभू भूतकृत भूतभूतभाव भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्माचे मुक्तानाम परमांगती अव्यपुरुष साक्षी. किती किती सुंदर नाव आहेत भगवंताचे, अनंत नाव, अनंत रूप. हरितारो नाम छे हजार, नाम छे हजार, कहना में लिखऊ कंकोतरी. रोज रोज बदले मुका कहा ग्रामे भिजऊ कंकोतरी. देव नाना परी भरोने उरला चराचरी. अनंत नाव आहेत, अनंत रूप आहेत, अनंत ठिकाणी, अनंत जागेवर. तो नाही अशी जागा नाही. पण आम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, आम्हाला जर आमचा जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल, नवे नवे गर्भवासात पुन्हा येणेच नाही असं करायचं असेल, तर सोपं नाम सांगा. सोपं नाम फक्त 2 अक्षराचं, अभंगाचं प्रथम चरण. ऐशी जोडी करा राम करती करा. 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 ऐशी जोडी करा
ऐसी जोडी करा, टाळी वाजवा ना. हा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुकी फिरा गर्ववास. ऐका तुकोबाराय म्हणतात खूप सोपं साधन आहे राम नाम. किती अक्षराचं? 2च अक्षराचं. सोपं आहे की नाही? पूर्वीच्या काळी राम नामाने जीवनाची सुरुवात व्हायची आणि राम नामाने आयुष्याचा शेवट व्हायचा. सुरुवात कशी होती राम नामाने? बघा, पूर्वीच्या ज्या जुन्या जाणत्या म्हाताऱ्या आजी तुमच्या घरी असतील त्यांना विचारा लागल्यास, बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या दुधाचा स्पर्श त्याच्या जिभेला होण्याच्या आधी सोन्याचा धातू मधात बुडवल्यानंतर त्याच्या जिभेवर त्या धातूने राम नाम असं लिहिलं जायचं. मधाने राम नाम जिभेवर लिहिलं जायचं. ज्या बाळाच्या जिभेवर राम नाम लिहिलं असेल, ज्याच्या जिभेवर ओंकार काढला असेल, त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वती मातेचा वास असायचा. म्हणून त्या बाळाची वाणी गोड, त्याचं कर्तृत्व गोड, त्याचं वागणं गोड, त्याचं बोलणं गोड, अतिशय समाजाचं प्रिय व्यक्तिमत्व म्हणून ते लेकरू ओळखलं जायचं. ही सुरुवात आमची रामनामाने झाली आमच्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये. आणि राम नामाने आमचा शेवट सुद्धा होतो. 4 खांदे करी 1 मडके धरी. आणि तेव्हा मागचे काय म्हणतात? राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. आमच्या गावामध्ये माणूस मेल्यानंतर स्मशानात नेतात. तुम्हाला गाव काय पद्धती? जीवतपणे पावसाळी येतच का? हा, नाही, मेल्यावरच नेतात नाही का? पण असंच नेतात ना, राम राम म्हणतच नेतात ना. आता ऐका, आमच्या आयुष्याची सुरुवात रामनामाने, आमच्या आयुष्याचा शेवट रामनामाने. मग आमच्या आयुष्यातला मधला काळ का रामनामाने जाऊ नये? मधला काळ सुद्धा रामनामाने गेला पाहिजे. गेला पाहिजे की नाही? नक्की गेला पाहिजे रामनामाने. बघा, आमची परंपरा अशी आहे, दिवस उगवला, घराच्या बाहेर तुम्ही निघाले की कुणीही तुम्हाला भेटलं असेल, जातीचा असो, बिना जातीचा असो, ओळखीचा असो नसो, पण समोरची व्यक्ती जर तुम्हाला पाहून थोडंसं स्मित हास्य करत असेल, तुम्ही सहज म्हणतात राम राम हो दादा, राम राम हो नाना, राम राम हो काका, असं म्हणतात की नाही? का असं म्हणतात? हाय, हॅलो, एक्सक्यूज मी, असं म्हणतात का? हा, एकमेकाला राम राम म्हटल्यानंतर काहीतरी फायदा होतो. आपल्याकडे तरी फक्त माणसंच राम राम घालतात. गेल्या वर्षी आम्ही राजस्थानला गेलो, तिथे मी एक संस्कृती, त्यांची परंपरा पाहिली. अगदी एवढा मोठा घोंगट त्या महिलांचा, भरपूर दागिने त्यांच्या अंगावर. कितीही श्रीमंत घरची स्त्री असेल तरी सुद्धा एखाद्या स्त्रीला जर तिला हॅलो, हाय किंवा ओ अक्का असं जरी म्हणायचं असेल आपली भाषामा, तरी ते असंच म्हणतात, राम राम ताईजी, राम राम बाईसा, राम राम सासूमा. असं महिला मंडळामध्ये सुद्धा ती परंपरा आहे. म्हणजे आमची भारतीय संस्कृती ही राम नामाने नटलेली आहे. राम नामाने नटली. करी हेची कामा, 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 करी हेची कामा.
म्हणा तुम्ही राम राम. सज्जनो, काय प्रभाव पडतो माहिती का राम राम म्हटल्याने? सोपं सांगते महिला मंडळ. आमच्या देवळीला काय होतं, संध्याकाळ झाली का किचन ओट्याजवळ सासू सुनांचा जोरदार हरिपाठ चालू होतो. तुम्हाला गाव मावी का होतो ना? वा वा, काय इमानदार महिला मंडळ येतो, फार प्रामाणिक आहेत बरं तुम्ही. तुमचा चेहरा सांगतोय मला. संध्याकाळ झाली की गॅस ओट्याजवळ जोरदार हरिपाठ, नेमकं धोंडान महिनाना कार्यक्रम चालू होता. आणि तेवढ्यामध्ये सासूबाईने पंचपदी सुरू केली. मना पोऱ्यानं नशीब फुटी गए, असा याई मना पोऱ्याला नुसती आमटी सुद्धा करी नाही, कपडे सुद्धा घेतले नाही, काहीच विचारलं नाही. धोंड्यासारखा महिना गेला, माझ्या पोराचं नशीब फुटलं. तिकडून सुनबाईने डायरेक्ट भैरवी सुरू केली. मग तुम्ही का कुंदा खंदा जायला होता? असा हरिपाठ घराघरामध्ये सुरू होतो. आता ऐका सज्जन हो, प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात सुख शांती समाधान नांदावं, वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये सदैव आनंदाचं वातावरण असावं. मग त्यासाठी तुम्हाला एक सोपी टिप सांगते. काय करायचं, आग लागण्याच्या आधी थोडा धूर निघतो ना, हा तसं म्हातारीना तोंड मेंग आशीर्वाद निघाला, पहिले तिचे डोळे लाल होत असतील, थोडंसं वातावरण तापलेलं असेल, मग त्यावेळेस एक सोपं काम करायचं. एक पाण्याचा ग्लास भरायचा आणि मारीने फेकाना एक घोट त्यांना द्यायचा, एक घोट आपण घ्यायचा. ते पाणी तोपर्यंत तोंडात धरून ठेवायचं जोपर्यंत वातावरण शांत होत नाही. मौनम कलह नास्ती. सोपं की नाही? आता तुमच्या घरातला स्वयंपाक प्रसाद बनावा असं जर वाटत असेल, प्रसादे सर्व दुःखांना, घरातल्या सर्व दुःखांचा नाश व्हावा असं जर वाटत असेल तर काय करायचं? किचन ओट्यावर भाकरी थापताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जर स्वयंपाक केला ना, तुमचा स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद बनतो. किती सोपं आहे, फार सोपं आहे सज्जन हो. स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणा, नसेल तुम्हाला वेळ हरिपाठ म्हणा. बरं हरिपाठ पाठ नसेल, मोबाईल मध्ये हरिपाठ लावून द्या, गॅस ओट्यावर ठेवून द्या, स्वयंपाक चालू ठेवा. ते सुद्धा प्रसादाचं काम करतं. तुमच्या लहान लहान मुलांनी तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटतं ना? आता जर बघा, आतापर्यंत काय होतं, मी फक्त एका मुलाची आई होती, आता 60 मुलांची आई झाली बरं का. आणि त्या 60 मुलांचे 60 मायबाप मला येऊन भेटतात. मला सांगतात म्हणे, ताई हा पहिला नंबरचा अवघटास मोठा आहे, एकदम हुशार आहे, डॉक्टर लाईनला टाका नाही त्याने. आनंद वाटला मला. ताई हा 2 नंबरचा थोडा बुद्धीला कमी आहे, पण मेकॅनिकल माणूस आहे, त्याला इंजिनियर लाईनला टाकायचंय. आणि 3 नंबर काहीच काम नाही, तुमच्याकडे धाडा नाही. हा, असे टप्प्याटप्प्यावरची मुलं घरामध्ये असतात. मग त्यांना आपण विचारायचं, का बरं काय अडचण आहे, मुलं म्हणजे मुलाची काही कंप्लेंट आहे का तुम्हाला? असं का म्हणतात, काहीच कामाचा नाही ना ताई, तो अजिबात ऐकत, तुमच्याकडे बी ना असं, तो अजिबात ऐकत नाही म्हणजे तो बहिरा आहे का? त्याला ऐकू येत नाही का? सज्जन, ऐकू येतं पण आम्ही सांगितलेलं कळत, मग याला म्हणतात अजिबात ऐकत नाही. गंमत अशी सज्जन हो, पूर्वीच्या काळी मुलं फार शिस्तीत राहणारे होते, त्यांच्यामध्ये काहीतरी संस्कार होते. त्याचं कारण असं होतं, पूर्वीच्या काळी बघा, जर गल्लीमधून शिक्षक जात असले आणि पोरगा जर गोट्या खेळत असेल ना, त्याला सांगितलं, अरे बाळू गुरुजी आले, बाळू गोट्या सोडून भिनाट घरात पळून जायचा. एवढी शिस्त होती. आता जर बाळू क्रिकेट खेळत असेल आणि तिकडून जर सर आले, अरे बाळू सर आले, येऊ दे ना मग, मी का त्यांना बाप न खास, अशी इथून आमची सुरुवात होती. किती अवघड आहे सज्जन हो. त्याचं कारण आहे, पूर्वीच्या काळी आमची आई पहाटे 4ला उठायची. ठीक आहे, तुम्ही 4ला उठा, 5ला उठा, 6ला उठा, पण आपली संस्कृती काय शिकवते आपल्याला? उठल्याबरोबर पहिलं काम स्वतःचे हात बघा, त्या हातांना पाहून प्रार्थना करा. कराग्रे वसते लक्ष्मी, कर्मध्ये सरस्वती, कर्मूले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. अशी सुरुवात झाली पाहिजे की नाही? जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे, अशी आमची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी कराग्रे वसते लक्ष्मी अशी सुरुवात होती. आता सुरुवात होते कराग्रे व्हॉट्सअप दर्शनम. आता उठल्याबरोबर आमच्या आईचा उशीच्या खालचा मोबाईल पुढे येतो. आलेल्या रिप्लायला, आपल्या आलेल्या मेसेजला रिप्लाय देणं म्हणजे फार मोठी जबाबदारी आमच्या डोक्यावर असं वाटतं. जर मोबाईलचा बॅलन्स संपला असेल, आम्ही बाई निरंकट उपास धरस, ती बी खावावं नाही, गरणाला बी खाऊ देवावं नाही, जोपर्यंत रिचार्ज मारत नाही तोपर्यंत. आम्हाला करमत नाही त्याच्याशिवाय. एवढे अधीन झालो सज्जनो आम्ही त्या यंत्राच्या, त्या मोबाईलच्या एवढे अधीन झालो. बघा, एका बाईच्या मांडीवर होतं 4 महिन्याचं बाळ, त्याचं नाव होतं पप्पू. काय नाव होतं? पोरे सोनगर बिडग्या, काय नाव होतं?
पप्पू. त्या बाळाचं नाव होतं पप्पू. 2 तासापासून मोबाईल पाहणं चालू होतं. तिचा नवरा बिचारा भाजीपाला घेऊन आला. 2 पिशव्या अशा भरलेल्या, त्यांना काही धरा येत नाही पण कशा तरी धरी आणण्यात. त्याने ओटा चढला, घरात गेला, तिच्याजवळ पिशव्या ठेवल्या तरी ती वर मान करून बघत नाही की नेमकं घरचा माणूस आला का कोणी बाहेरचं ठेवून गेलं. तरी तिला काही थारावारा नाही. तो सोप्यावर जाऊन बसला, वाट पाहतो, आता पाणी तेव्हाच्या आईला आता पाणी, पण ती मोबाईल मधून वरमानच करत नाही. शेवटी पुन्हा पाय आपटत तिच्याजवळ गेला, दणकन पिशव्या उचलून पुन्हा आपटल्या. मग वरमान पाहते राज्यात काय चालू आहे. आणि वरमान करून पाहिल्यावर मग तो तिला म्हणतो, म्हणे का ग, तुला काही डोकं, तुला काही अक्कल, तुला काही कळतं का? अर्धा तास झाला घरी येऊन तू चहा नाही पाणी नाही काहीच विचारत नाही. ती म्हणे अहो पोऱ्याने का मांडीवर असं तसं तिने काहीतरी बहाणा सांगितला. मग त्याने एक काम केलं, तिला सांगितलं म्हणे एकच काम कर, आता जास्त बोलू नको, तो पप्पू खाली ठेव आणि एवढा शेपू फ्रीज मा घाल. तिने काय करावं बरं, तिने पप्पू फ्रीज मा घाल दिला आणि शेपू मांडीवर घरी बसली. ठरव ही अवघड समस्या झाली सज्जनो, फार अवघड समस्या झालेली आहे. म्हणून जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख शांती आनंद नांदावा असं तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे घराला मंदिर बनवणं, आहे की नाही? महिला मंडळ, तुमच्या हातात जबाबदारी आहे. प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे आपल्या घराला मंदिर बनवणं. मंदिरामध्ये भांडणी असतात की भजन असतं? काय असतं? भजन असतं. आपल्या घराला जर मंदिर बनवायचं असेल तर घरात आपण काय सुरू केलं पाहिजे? भजन सुरू केलं पाहिजे. जर तुम्हाला मीराबाई महाराजांसारखं गाता येत असेल तर नक्की त्या देवाला म्हणा, मनमोहन कान्हा बिनती करो दिल रे, मनमोहन कान्हा बिनती करो दिल रे, मनमोहन कान्हा बिनती करो दिल रे, मनमोहन कान्हा बिनती करो. मनमोहन कान्हा बिनती करो दिल रे, मनमोहन कान्हा बिनती करो दिल रे, दिल रे. नेह की डोर तुम सस जोड़ी, हमसे न जाएगी तोड़ी. हे गिरिराज हे नटवर अब तो ना आवे राहत की मेरे ने. किती गोड सज्जन हो. तुम्हाला गाता येत असेल ना, नक्की घरामध्ये भजन गा. तुम्हाला नाही भजन गाता येत असेल ना, कमीत कमी घरामध्ये हनुमान चालीसा तरी चालू करा. आपल्या मुलांना सांगा, बाळू अभ्यास करतो म्हणून मी एवढी फी तुझी भरते, आता हनुमान चालीसा जर तू रोज म्हटला, माझ्याकडून तुला दररोज काही ना काही प्रसाद मिळेल. प्रसादाच्या अपेक्षेने, चॉकलेटच्या अपेक्षेने मुलं हनुमान चालीसा सुरू करतील. आणि जर तुमच्या घरात हनुमान चालीसाचा नित्यनेम सुरू झाला, मी विश्वासाने सांगेल तुमच्या लेकरांचा मार्ग ते कधीच भटकणार नाही, ते कधीच व्यसनाधीन होणार नाही. पण आपल्या घरातून ती आधी सुरुवात झाली पाहिजे, नक्की सुरुवात झाली पाहिजे. ऐका सज्जन हो, बघा राम राम म्हटल्याने काय होतं? मुलांना संस्कार लागतात. राम राम म्हटल्याने काय होतं? स्वयंपाक तुमचा प्रसाद बनतो. राम राम म्हटल्याने काय होतं? घरातले भांडण तंटे सुद्धा शांत होतात. आणि राम राम म्हटल्याने काय होतं? तुमच्या वाणीला गोडवा प्राप्त होतो. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, प्यारो प्यारो बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. मिठू बोलता रो काय बिगडे, बिगडे तारो काय बिगडे, प्यारो प्यारो बोलता रो काय बिगडे, बिगडे तेरे काय बिगडे. सोच समझ ले स्वार्थ का संसार, नायक न करना छूटे घरबार. सोच समझ ले
सदैव नामचिंतन गाणाऱ्या माणसाचा चेहरा काहीतरी वेगळा असतो बघा. जरी बिचारा परिस्थितीने गरीब असेल, जरी 4 लोक त्याच्या पाठीमागे उभे नसतील, जरी अंगावर फाटका कपडा असेल, पण सदैव मनातल्या मनात का असे ना रामकृष्णारी नामस्मरण करणारी जर व्यक्ती असेल ना, त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न दिसतो, नेहमी आनंदी दिसतो. आणि त्याचं कारण असे की ती प्रसन्नता समोरच्या माणसाच्या समोर गेली, तो किती दुःखी असेल ना तरी त्याला आनंद मिळतो. सोपं सांगते तुम्हाला, आमचे वृंदावनचे साधू फार सुंदर सांगतात. 4 मिले 64 खिले 20 रहे करजोड, हरिजन से हरिजन मिले नाचे 7 करोड. 2 राम राम म्हणणारे माणसं जेव्हा समोर येतात तेव्हा खूप मोठी क्रिया घडून जाते. लक्ष द्या इकडे माझ्या शब्दांकडे. 4 मिले 2 जण जेव्हा एकमेकाला राम राम म्हणतात ना, काय होतं तेव्हा 4 मिले. यांचे 2 हात आणि त्यांचे 2 हात किती झाले? 4 मिले. 64 खिले यांचे 32 दात आणि त्यांचे 32 दात एकमेकाला पाहून हसतात. 64 खिले 20 रहे कर जोड, हे 10 बोट आणि ते 10 बोट किती झाले? 20 रहे कर जोड. आणि पुढे फार सुंदर आहे. हरिजन से हरिजन मिले नाचे 7 करोड. ज्यावेळी 2 हरिभक्त एकत्र येतात आणि भगवंताचं नामस्मरण करतात, एकमेकाला मिठी मारतात, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ज्यावेळी हा प्रकार घडतो तेव्हा नाचे 7 करोड म्हणजे 3.5 कोटी रोम यांच्या देहावरचे आणि 3.5 कोटी रोम त्यांच्या देहावरचे, असं 7 कोटी नामजप करण्याचं पुण्य प्राप्त होतं. राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. झूठ कपट निंदा मौका हर प्राणी से प्यार करो, घर पर आए अतिथि हुए तो यथाशक्ति सत्कार करो. पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. शंकर भगवान की जय. जय हो. एवढा मोठा प्रभाव जीवनामध्ये प्राप्त होतो सज्जन हो. एकदा झालं असं, इकडे कन्नडच्या वरती एक गाव आहे, काहीतरी घाटशेंद्रा नांद्रा काय म्हणतात ना, हां, त्या गावाला आमची रामकथा चालू होती. ती कथा झाल्यानंतर एका तरुणाने मला प्रश्न केला, म्हणे ताई पूर्ण 7 दिवसामध्ये राम 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 आम्ही रामाचंच गुणगान ऐकलं. कधी कधी मला खूप वाईट वाटतं म्हणे. म्हटलं कशाबद्दल? म्हणे भारत देशात राहणारे लोक एवढे वेडेत, त्यांच्यासारखे वेडे कुठेच नसतील. म्हटलं का रे बाबा, काय बिघडवलं तुझं देशातल्या माणसाने? अहो म्हणे राम मंदिर झालं पाहिजे, राम मंदिर झालं पाहिजे. किती कोटी रुपये खर्च केले तिथे लोकांनी. खेड्यापाड्यातून 2-2 रुपये का असेल आपल्या घरचा जावा तिथे पैसा, असं म्हणून लोकांनी दान केलं. अनेक वर्षापासून किती युद्ध तिथे चालू होतं. अनेक साधू संतांनी रक्त सांडलं. कशासाठी? राम मंदिरासाठी. म्हटलं मग म्हणे मला असं सांगा, जो खर्च राम मंदिरासाठी केला तेवढाच पैसा जर दुसऱ्या कुठे ठिकाणी वापरला असता तर देशाची अजून प्रगती झाली असती. म्हटलं ठीक आहे, बरोबर आहे तुझं म्हणणं, झाली असती ना प्रगती. मग तुझं म्हणणं काय? म्हणे माझं मत असं आहे की देशाचा काय फायदा झाला राम मंदिर झाल्यामुळे? फायदा काय झाला? त्याला उत्तर दिलं मी. लक्ष देऊन ऐका. राम मंदिर झाल्यामुळे काय फायदा झाला? म्हटलं राम मंदिर आहे म्हणून तुझ्या घरात तुझ्या आईच्या कपडावरचा कुंकू सुरक्षित आहे. राम मंदिर आहे म्हणून तुझ्या बहिणीची इज्जत आज सुरक्षित आहे. राम मंदिर आहे म्हणून तुझ्या भावाची कॉलर मी भारतीय आहे असं म्हणून आजही स्वाभिमानाने मिरवत आहे. अरे राम मंदिर आहे म्हणून या सप्ताहाच्या मंडपात मी उभी आहे आणि तुम्ही ऐकत आहात. राम मंदिर आहे म्हणून या सगळ्या गोष्टी सज्जन होत. म्हटले ठीक आहे, बरं तुम्ही रामाला देव म्हणून मानतात म्हणून तुम्ही रामाविषयी बोलतात. म्हटलं हो. म्हणे पण मी रामाला देव मानत नाही. ठीक आहे, नको मानू. ज्या दिवशी तो तुला मानणार नाही त्या दिवशी तू पण इथे राहणार नाही, नाही का?
बरं ठीक आहे, आता इथपर्यंत मुद्दा जरा समजदारीत आला, पण इथून पुढे प्रश्न विचारणाऱ्याने फार अवघड प्रश्न विचारला. म्हणे ताई मला एक सांगा, तुम्ही रामाला काय मानतात? म्हणे देव मानतो. पण म्हणे मी रामाला देव मानत नाही, मी फक्त एक राजा मानतो. ठीक आहे, तू राजा मानतो. म्हणे आता माझं मत असं आहे, रामाच्या पूर्वी या देशात काही राजे कमी झाले होते का? राजा नहुष असेल, राजा ययाती असेल, राजा हरिश्चंद्र असेल, असे मोठमोठे राजे या देशात होऊन गेले. मग त्यांचं का मंदिर बांधलं नाही? रामाचंच का मंदिर बांधलं? त्याला म्हटलं तू जर रामाला एक सर्वसाधारण राजा म्हणून मानत असणार, पण मी तुझ्या समोर सांगते, नुसतं राजा म्हणून नको, फक्त एक माणूस म्हणून तू रामाला मान. फक्त एक माणूस, सर्वसाधारण व्यक्ती असं म्हणून जरी तू रामाला मानत असेल तरी रामचरित्र आपल्या चरित्रापेक्षा लाख पटीने श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ आहे? रामासारखा पती नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा शत्रू नाही. अहो रामासारखा शत्रू शोधून सापडणार नाही. ज्या रावणाने एवढा त्रास दिला, आपली अर्धांगिनी पळवून नेली, तर त्या रावणाचा अंतकाळ आला ना, तेव्हा सुद्धा प्रभू रामचंद्रांनी त्याला मोक्षाच्या 2 गोष्टी सांगितल्या. तेव्हा रावण मुक्त झाला. सज्जन हो, एवढंच नाही, रामासारखा बंधू शोधून सापडणार नाही. आज कोर्टात जर पाहिलं, भावाभावांच्या कितीतरी केसेस पडलेले आहेत. फक्त 2-2, 4-4 फूट शेती कमी जास्त दिली म्हणून एकमेकाचा गळा दाबतात भाऊ, एकमेकाची मारहाण करतात, रक्त सांडतात. अहो 2-5 लाखाच्या प्रॉपर्टीसाठी भाऊ भावाचा वैरी झालाय. पण माझ्या रामाने जगापुढे आदर्श ठेवला बंधू प्रेमाचा. ज्यावेळी लक्ष्मणजींना शक्तिबाण लागला, लक्ष्मणजी मूर्छित पडले. वैद्याने सांगितलं जर वेळेवर संजीवनी बुटी नाही आणली तर लक्ष्मण जिवंत राहणार नाही. प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. हनुमंतराय धावत येतात, प्रभू जोपर्यंत तुमचा दास आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येता कामा नये, मी जातो संजीवनी बुटी आणण्यासाठी. आणि कवी गोड वर्णन करतात, संजीवनी लावना चले कपी कहे जय श्रीराम, करुणावस्था में यहाँ रोवे करुणा निधान, क्या मोल भला इस जीवन का, क्या मोल भला इस जीवन का, आए यदि बंधु के काम नहीं, भाई को जो आज बचा ना सका, तो कोई लेगा राम का नाम नहीं, तो कोई लेगा राम का नाम नहीं. किती प्रेम केलं भरतलालजींनी प्रभू रामचंद्रांवर. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी, भक्त ले चला रे राम की निशानी. जय हो. रामासारखा शत्रू नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा मित्र नाही. सांगितलं आपल्या मित्राला, सांगितलं तुझी राजराणी आणि तुझी पत्नी तुला परत मिळवतो, मग मी माझ्या पत्नीच्या शोधासाठी जाईल. अहो एवढंच नाही, रामासारखा पुत्र शोधून सापडणार नाही. किती प्रेम केलं बापाने आपल्या पुत्रावर, बघा ना किती प्रेम केलं. का? कारण पुत्र तसा होता. रघुकुल रीत यहा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. 14 वर्षाचा वनवास मुकाट्याने स्वीकारला. 14 वर्षात एकदा सुद्धा कंप्लेंट बापाविषयी केली नाही की बाबा माझा काय गुन्हा होता, मी काय अपराध केला म्हणून मला 14 वर्ष वनवासात पाठवतात, नाही विचारला माझ्या रामाने. सुमंतजींना आज्ञा केली राजा दशरथाने, माझ्या रामाला आजूबाजू कुठेतरी फिरवून आणा आणि 2-4 दिवसात परत घेऊन या, कारण मी रामाशिवाय जगू शकत नाही.
6 दिवस राजा दशरथ अन्न पाण्या वाचून रामाची वाट पाहत होते. बोलता 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 6वा दिवस संपला. संध्याकाळची वेळ झाली. सुमंतजी एकटेच परत आले. एकट्या परत आलेल्या सुमंतजींकडे राजा दशरथ पाहतात, विचारतात, माझा राम नाही आला का परत? सांगितलं, म्हटले, राजन, तुमच्या स्वाभिमानासाठी आणि समाजाने तुमचं नाव कलंकित करू नये यासाठी तुमचा पुत्र 14 वर्ष वनवासासाठी निघून गेला, नाही परत आला. तो 6 दिवस प्राण रोखून ठेवले, म्हणून 6 वेळा राम राम म्हटलं आणि बापाने प्राण सोडला. तुळशीदासजी गोड वर्णन करतात. राम राम कही राम कही, राम राम कही राम, बिनु पर हरि हृदय बिरहा, राम गए सुरधाम, राम गए सुरधाम, सांसों की माला पे सिमरू में अपने मन की मैं जानूं और प्रीतम के मन की राह, सांसों की माला में सिमरू में देखा, सांसों की माला में सिमरू में देखा, सांसों की माला में सिमरू में देखा. प्रत्येक श्वासावर त्याचं भजन करता यावं तेव्हा कुठेतरी गर्भवाद चुकणार आहे. प्रत्येक श्वासावर, प्रत्येक क्षणाला. एकदा काय झालं, आपल्या तमगवांची मुलगी आणि जवळ गाव आहे आपला अंधारी, अंधारीची मुलगी, असं दोघं मुली 40 गावच्या साडीच्या दुकानावर भेटल्या. दोघं मैत्रिणी होत्या. 10 वर्षांनी एकमेकाची भेट झाली. दोघं मैत्रिणींना खूप आनंद झाला. बोलता बोलता गप्पा गोष्टी एवढ्या रंगला, 15 मिनिटातच त्यांचं सगळं विचारपूस झाली. आणि मग आता तमगवांची मुलगी अंधारीच्या मुलीला विचारते, म्हणे, का ग बाई, 10 वर्षापूर्वी आपली भेट झाली होती, बघ ना, 10 वर्षापूर्वी तू जशी होती अगदी चवळीच्या शेंगसारखी अजून पण तशीच दिसते म्हणे बाई. आणि मी देख म्हणे, कशी टरबूज ना ग तुझी गो, सांग ना तुझ्याकडे असं काय औषध आहे, अगदी तब्येत तू व्यवस्थित ठेवली तुझी. तेवढ्यात त्या मुलीने, मैत्रिणीने उत्तर दिलं हिला, म्हणे, अगं जास्त काही विशेष नाही करावं लागत, फक्त रामदेव बाबाचं ऐकावं लागतं. म्हणे, असं काय ऐकावं लागतं? म्हणे, सकाळी 7ला TV ऑन करायचा, रामदेव बाबा जसं सांगतील तसं करायचं. चालेल. या बाईने 6:45ला TV चालू केला. तिचे मालक उठले आणि तिला विचारतात, म्हणे, का ग, आज टिफिन बिफिन बनवायचा नाही का, घरातले कामं राहिलेत काय, TV लावून बसली. आवाज मोठा केला आणि किचन मध्ये गेली. कणिक मळणं चालू आहे. पतिदेव आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेलेत. बरोबर 7 वाजलेले आहेत आणि रामदेव बाबांचा कार्यक्रम सुरू झाला. रामदेव बाबांनी पहिलंच वाक्य वापरलं, जिनको जिनको भजन कम करना हो उनके लिए खास टिप. बाईने डायरेक्ट रेग्युलेटर बंद कर दिलं. तिथंच उभी राहून ऐकत होती. रामदेव बाबा म्हणतात, सोपा उपाय, सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो, सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो, सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो. ती म्हणे, इतकंच उपाय. पळतच गेली बेडरूम मध्ये. 80 किलोची म्हातारी झोपलेली होती. म्हातारीना हात धरून तर ओढत, सांस को बाहर छोड़ो, सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो, सांस को अंदर लो. तिचा नवरा निघाला बाथरूम मधून, म्हणे, ओ अक्का, तू नका डोकं फिरी घे, हे काय करते तू रिकामे काम, ती म्हातारी मरेल ना. ती म्हणे, गुच्छ बसा. रामदेव बाबांनी सांगितले, सांस को अंदर लो, सांस को बाहर छोड़ो. तो म्हणे, चक्रम, ही सांस नाही, ही सांस ठरव. श्वास श्वास पर नाम जपो, दूजा श्वास न खोय, ना जाने उस श्वास की आवन होय ना होय, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे वळसागा. प्रत्येक क्षणाला जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं, तुमच्या आवडत्या आराध्य दैवताचं भजन केलं, तर तेने चुके फिरा. त्यामुळे काय होईल, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं या राडगाडग्यातून सुटका मिळेल, सुट्टी मिळेल. आणि त्याच्यातून जर तुम्ही एकदा मुक्त झाला तर तुम्हाला परमानंदाची प्राप्ती होईल. असं तुकोबाऱ्यांचं मनोगत ऐकलं आणि ऐकल्यानंतर साधकाने प्रश्न केला, म्हणे, महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर आम्ही आमचं जीवन भगवत नामाला वाहून दिलं तर आमच्या संसाराचं काय होईल? अभंगाचं दुसरं. नाशिवंताटी प्रिया पुत्र, नाशिवंताटी
धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज दादाची ना त्याची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन 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 बीज दादाची ना त्याची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन पूर्ण कारणे चाल काढी का काय तुम्ही नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या जगात जर सगळंच नाश पावणारा आहे तर नाश पावणाऱ्या वस्तूचा व्यक्तीचा आणि पदार्थाचा मोह धरून काही फायदा नाही. ज्ञानोबाराय फार गोड सांगतात बघा. जे जे देखणे सकळ जे जे देखणे सकळ तेही स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ. बाप किंवा रखुमादेवी वरू विठ्ठलाचे जे जे दिसतंय ना ते सगळं नाश पावणार आहे. जे जे दिसतं ते एवढंच नाही, या ठिकाणी मृगजळाप्रमाणे या जगाची स्थिती आमच्या ज्ञानोबारांनी सांगितलेली सज्जन हो. एवढंच नाही, मृगजळ देखोनी डोळा आणि थुंकू जाणे अमृताचा गिळता गळा. तुझं आयुष्य एवढं सुंदर तुला अमृतासारखे मिळालेलं आहे, तू त्याचं नामचिंतन सोडून या मृगजळासारख्या दिसणाऱ्या सुंदर अशा जे नाही अशा जगाच्या मागे तू पळत आहे. म्हणून तुझं आयुष्य वाया जाते, आयुष्य जात आहे. पहा कधीतरी विचार करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार. शरीर शरीर संपत्ती असेल, परिवारातले माणसं असतील, सगळेच तुम्हाला एकटं सोडणारे एक दिवस. मला सांगा, आपला परिवार आपल्यावर खूप प्रेम करतो, आपलं कुटुंब खूप प्रेम करतं. एवढंच नाही, जन्म देती माय लेकरावर जेवढं प्रेम करते तेवढं जगात कोणीच करत. पण त्या आईचा मुलगा, घटना होऊ नये पण झाली, त्या आईचा तरुण मुलगा जर मेला, त्याला जर स्मशानामध्ये नेण्यात आलं, जळताना मुलगा एकटा मरतो का आई सोबत मरते? एकटा जळतो ना, का आई सोबत जाते? नाही जात. पत्नी कितीही प्रेम करत असेल तरी पतीला एकट्याला जळावं लागतं, पत्नी सोबत जात. प्रेम सगळे करतात
पण जाणं एकट्याला आहे आणि येणं सुद्धा नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार हे नोहे तुझा परिवार नोहे तुझा माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र स्वजना सखे येतो सुखाची मंडळी आम्ही दुःख भोगली खूप पाप जातली ना कोणी सोडावी ससुर वाजोनी किती सुंदर वर्णन आहे सज्जन हो. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना है माता कहती बेटा मेरा पिता कहता बेटा मेरा नाम है माता का नाम है पिता का ये तो जन्म देने का नाता है तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना है चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है जायचं तर प्रत्येकाला आहे आलेलं येणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे पण मधला काळ मधलं आयुष्य जर तुम्हाला आनंदाने जगायचं असेल तर राम नामाच्या गुरु किल्लीची गरज आहे विठ्ठल विठ्ठल ऐका सज्जनो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सगळ्यात सोपं साधन जर असेल तर भगवंताचं नामचिंतन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पुन्हा पुन्हा येणं जाणं जर चुकवायचं असेल तर अजिबात या बाकीच्या पसाऱ्याच्या स्वाधीन होऊ नका अजिबात यांच्यामध्ये मोह अडकवू नका आता तुम्ही म्हणा जर समजा घर दार पत्नी प्रपंच या सगळ्यांचा जर मोहाचा नाश करायचा असेल मग आम्ही आईवडिलांची सेवा करायची नाही का आता सांगितलं जे महाराजांनी सगळं खोटं आहे लक्ष देऊन ऐका बरं का बघा ऑब्जेक्शन घेणाऱ्यांची संख्या कमी नाहीये आस्तिक लोक आहेत पण नास्तिक सुद्धा आहेत याच मंडपातला एखादा माणूस मला विचारेल एखादी ताई मला विचारेल तुम्ही आताच म्हटले ना माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी हे सगळे सोबत येणारे नाहीयेत हे फक्त आता आहेत नंतर राहतील याची गॅरंटी नाही मग यांच्यावर प्रेम करायचं नाही म्हणजे आई वडिलांची सेवा करायची नाही का मुलांचं शिक्षण करायचं नाही का शेती बापाने दिलेली आहे मग शेतात काम करायचं नाही का नुसतं देरे हरी पलंगावरी कारण माझी तब्येत नाही बरी असंच राहायचं का हा नेमकं म्हणणं काय महाराजांचं लक्ष देऊन ऐका सज्जन हो श्रेय सान्यत भवत श्रेय पावनानांच पावनम कृष्ण प्राप्ती परम शाश्वत साधनम तत्वदाधुनम जर कृष्ण प्राप्ती भगवत प्राप्ती करायचं असेल तर काय करावं स्वधर्म निधनम श्रेय तुम्हाला स्वधर्माचं पालन करावं लागेल कोणता स्वधर्म आहे आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला धर्म भगवंताने दिलेला आहे महिला मंडळ तुमच्या बाजूने बोलते मी ऐका लक्ष देऊन ऐका जन्माला येताना स्त्री फक्त एक मुलगी म्हणूनच जन्माला येते पण पुढे जसं जसं तिचं वय वाढतं तसं तसं तिच्या भूमिका सुद्धा बदलत जातात त्या सुद्धा वाढत जातात ऐका आपला धर्म काय प्रत्येक स्त्रीचा धर्म आहे ज्यावेळी ती तिच्या आईवडिलांसमोर असेल तेव्हा मुलगी म्हणून त्यांची सेवा करणं हा तिचा धर्म आहे जेव्हा ती तिच्या पती समोर असेल ती कितीही मोठी कलेक्टर असली तरी नवऱ्यासमोर पत्नी बनून त्याची सेवा करणं हे तिचं कर्तव्य आहे जेव्हा ती मुलांसमोर असेल तेव्हा त्यांची आई एक सुसंस्कारी माता बनून त्यांच्या समोर तिने वावरणं हे गरजेचं आहे आणि जेव्हा ती स्त्री सासू सासऱ्यांसमोर असेल तेव्हा त्यांच्याबद्दलची कर्तबगारी बजावणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे हा प्रत्येक स्त्रीचा धर्म आहे सज्जन हो
आता हे झालं फक्त स्त्री आणि पुरुषांबद्दल. मी तर म्हणेल ना, भगवंताने झाडं वेली पशु पक्षी सगळ्यांना धर्म लावून दिलेला आहे. झाडाचा धर्म सांगते तुम्हाला. ज्ञानोबराय सांगतात, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकाची सावली वृक्ष देत असे. दोन शेतकऱ्यांचा मधला जो दुवा असेल त्याला बांध म्हणतात. एका शेतकऱ्याने बांधावर आंब्याचं झाड लावलं, खत पाणी घातलं, झाड मोठं झालं, आंब्याचे फळं येऊ लागले. पण दुसरा शेतकरी म्हणतो, म्हणे बांध मामन आभी वाट आहे, अजिबात हे झाड मला इथं चालणार नाही. दुसरा शेतकरी कुऱ्हाड घेतो, दडादड सगळं झाड तोडून टाकतो. पण झाडाची उदारता बघा. त्या झाडाने झाड लावणाऱ्याला जेवढे फळं दिले तेवढेच फळं झाड तोडणाऱ्याला सुद्धा दिले. त्या झाडाची उदारता, त्या झाडाचा धर्माविषयीचा तत्परपणा पाहून प्रकृतीने त्या झाडाला साथ दिली. काय साथ दिली? भर चैत्र महिन्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये त्या झाडाला नवीन पालवी फुटली. फुटते की नाही? चैत्र महिन्यामध्ये सगळीकडे ऊन पडलेलं असतं, पण कडक उन्हात सुद्धा झाडांना वृक्षांना नवीन पालवी फुटते. त्याचं कारण आहे ते त्यांच्या धर्माला जागलेले आहेत, म्हणून धर्म त्यांची रक्षा करतो. धर्म रक्षती रक्षितः. आणि त्याच पद्धतीने एक छोटासा दृष्टांत तुमच्या समोर मांडते. एकदा झालं असं, एका जंगलाला आग लागली, वणवा पेटला. त्या जंगलामध्ये सारे पशु पक्षी जंगल सोडून अरण्य सोडून पळू लागले. मोठ्या अशा वडाच्या झाडावरती एका छोट्याशा घरट्यामध्ये बरेच पक्षी राहत होते. पक्षी सुद्धा उडून गेले. उडता उडता पक्ष्यांच्या लक्षात आला आपला एक मित्र कोणीतरी मागे राहिला. परत आले, घरट्यामध्ये त्यांचा मित्र बसलेला होता. त्या पक्षाला सगळे पक्षी वरून आकाशातूनच आवाज देतात, अरे मित्रा उठ लवकर, पळ लवकर, अरे तू जर इथे बसून राहिला तर जळून राख होईल तुझी, हे झाड तर जळेलच, तू सुद्धा जळशील, लवकर पळ, लवकर निघ. तेवढ्यामध्ये ते खालचा पक्षी त्या वरच्या पक्ष्यांना उत्तर देतो, मित्रा अरे कसं सोडू मी या वृक्षाला, कसं सोडणार मी या झाडाला? ज्या झाडावर मी राहिलो, माझं बालपण गेलं, ज्या झाडाने मला फळं दिले, ज्या झाडाने मला राहण्यासाठी निवारा दिला, आणि ज्या झाडावर खाऊन मी विष्ठा केली, तरी त्याने माझा कधीच त्याग केला नाही, मी कसाच त्याचा त्याग करणार? बघा कवी किती गोड वर्णन करतात. फल खाए जिस पेड़ के गंदे किए पान, अब यही मेरा फर्ज है मैं जल जाऊं इसके साथ. प्रत्येकाचं कर्तव्य कर्म विशेष असतं सज्जन हो. प्रत्येकाचं कर्तव्य कर्म विशेष आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जीवाचं कर्तव्य आहे देवाची प्राप्ती करणं. म्हणून जन्माला आल्यापासून त्याच्या नामाचा जयघोष करणं जीवाचं कर्तव्य आहे. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, अशी जर प्रतिज्ञा तुम्ही केली असेल तर तो भगवान तुम्हाला अंतकाळी नक्की सांभाळेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये बाकी गोतवड्याचा विचार न करता राम नामाच्या नौकेचा आश्रय घ्या. तुम्ही तरुण जाल. अभंगाचं तिसरं चरण.
सिंधूची थडी पावे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवत नामचिंतनाच्या नावेचा आश्रय घ्या. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संसार सागरामध्ये कितीही दुःख आलं असेल, कितीही लाटा उसळल्या असतील, तरी त्या दुःखाच्या सागरातून ते नामचिंतन तुम्हाला पार नेल्याशिवाय राहत नाही, ते पार केल्याशिवाय राहत नाही. मीराबाई भगवंताला म्हणतात नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, आडोबाचा जहाज कराओ प्रभुजी, नाव किनारे लगा प्रभुजी, भगवत नामचिंतनाच्या नावेचा आश्रय घ्या. तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही सज्जन हो. तुकोबाराय म्हणतात जर सदैव नामचिंतन गात असाल तर या मृत्यू लोकाची देवता आहे मृत्यू देवी, आणि मृत्यू देवीचा सखा आहे काळ, पण त्या काळाच्याही मुखामध्ये मारण्याची क्षमता तुम्हाला प्राप्त होईल. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्र कलौकीरेण भाषितम. म्हणून कालरूपी व्यालाच्या गालपटीत मारण्याची क्षमता मिळावी असं वाटत असेल, काळाचं भय हृदयातून निघून जावं असं वाटत असेल, तर तुकोबराने सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेवा. अभंगाचं शेवटचं तुक म्हणे काळा तोंड भैरी, तुक म्हणे काळा तोंड भैरी, एवढंच झालं. काय वाटच पाहतोय अजून काहीतरी राहिलं थोडंसं. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणे, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीलतेची फळ. ज्ञानेश्वर पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते. काही वेळे वाकडे बोल बोलले गेले असतील आपण क्षमा करायला अशा बाळगते. सर्वांसाठी छोटीशी सूचना आहे. श्री संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था देवळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी 2018 पासून आपली वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहे. तर काही कारणास्तव ही संस्था आता बेलगंगा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी संस्थेची जागा बदलण्यात आली. तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभ्यास, संस्थेचा विस्तार, वारकरी शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणाची सुद्धा सुवर्ण संधी, या सगळ्या गोष्टींचा सुंदर असा संगम तिथे जुळून आला. म्हणून माझी एक आग्रहाची विनंती असेल, आपल्या तमगवान गावामध्ये जर कुणी वारकरी शिक्षण आणि शालेय शिक्षण घेण्यासाठी प्रेरित असणारे जर मुलं असतील तर नक्कीच पालकांनी या सूचनेचा विचार करावा. आपल्या मुलांना त्या वारकरी शिक्षणपर्यंत संस्थेपर्यंत नक्की आणावं. अजून एक महत्त्वाची सूचना बघा, तुमच्याकडे जर भगवंताने क्षमता दिली असेल की कमीत कमी नाही जास्त पण 2 विद्यार्थ्यांना तरी आमच्याकडून काहीतरी अन्नदान घडावं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर त्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांसाठी तुम्ही अन्नदान तुमच्या पद्धतीने करू शकतात. तुम्ही 1100चं अन्नदान करा, तुम्ही 2000चं करा, 5000चं करा, किंवा धान्य स्वरूपामध्ये जरी तुम्ही संस्थेमध्ये ती वस्तू आणून दिली तरी सुद्धा काही हरकत नाही. किंवा तुमची इच्छा असेल तर लेकरांच्या घरातल्या मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा वाडवडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने
काहीतरी निमित्त कारणाने संस्थेला नक्की भेट द्या असं माझं तुम्हाला आग्रहाचं बोलवणं आहे. माझी सूचना संपली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे बोली रे वाकुडी उतरी करा क्षमा करा काही विचारे राधी कर क्षमा तुका म्हणे जाणे थोरा पाया पैकी करा प्राण देव तुकाराम कुंडली कवलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. ऐशी जोडी करा रामकंठी धरा या अभंगावर त्यांनी अतिशय सुंदर असं आपल्याला